नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावकी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ऍप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ऍप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे आपण एक खूप महत्वाचं जो की फार्माकोलॉजी या विषयातला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे तोच म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ बीटा ब्लॉकर्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, बीटा ब्लॉकर्स म्हणजे कोणते एजंट की जे बीटा रिसेप्टरला ब्लॉक करतात. आता हे बीटा रिसेप्टर कोणते आहेत तर तुम्हाला मी या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं की ऍड्रेनर्जिक सिस्टीम जी आहे तर या ऍड्रेनर्जिक सिस्टीम मधले जे ऍड्रेनर्जिक रिसेप्टर आहेत तर ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे अल्फा रिसेप्टर आणि एक म्हणजे बीटा रिसेप्टर. तर जे अल्फा रिसेप्टरला ब्लॉक करणारे जे एजंट आहेत म्हणजेच अल्फा रिसेप्टर ब्लॉकर्स, तर त्याचं क्लासिफिकेशन, त्यावर कशा प्रकारचा प्रश्न येतो हे सगळं आपण बघितलं. आजच्या व्हिडिओद्वारे आपण विद्यार्थी मित्रांनो बीटा रिसेप्टरला स्पेशली ब्लॉक करणारे जे एजंट आहेत त्यांचं क्लासिफिकेशन, त्या क्लासिफिकेशनवर विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारचा प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला विचारला जातो ते सुद्धा बघणार आहोत. आणि मोस्ट आयएमपी जे पॉइंट्स आहेत ते सुद्धा आपण इथे एनलिस्ट करणार आहोत. ओके, त्या अगोदर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हे जे बीटा रिसेप्टर आहेत हे तीन प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात? तीन प्रकारचे. एक म्हणजे बीटा 1 रिसेप्टर, दुसरे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बीटा 2 रिसेप्टर आणि तिसरे असतात विद्यार्थी मित्रांनो बीटा 3 रिसेप्टर. ओके, आता या रिसेप्टरला ब्लॉक करणारे जे एजंट आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो? बीटा ब्लॉकर्स. याच्यामध्ये जे बीटा 3 रिसेप्टर आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर हे जास्त प्रमाणात काही क्लिनिकली यूज होत नाहीत, म्हणजे यांचा कोणताही असा स्पेशल यूज नाही. त्यामुळे फक्त आपण याचं जे एक एक्झाम्पल आहे ते बघणार आहोत आणि याला इथून डिलीट करणार आहोत. ओके, तर बघा बीटा 3 ब्लॉकरचं जर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं विद्यार्थी मित्रांनो तर त्याचं नाव काय आहे? त्या बीटा 3 ब्लॉकरचं ब्युटॉक्झामाइन. काय? ब्युटॉक्झामाइन इज द बीटा 3 ब्लॉकर. ओके, तर तुम्हाला पेपरमध्ये जर आलं विद्यार्थी मित्रांनो की बीटा 3 रिसेप्टरचं नेमकं ब्लॉकिंग एजंट कोणता आहे किंवा बीटा 3 रिसेप्टर ब्लॉकर कोणता आहे तर त्याचं नाव काय आहे? ब्युटॉक्झामाइन इज द बीटा 3 ब्लॉकर. आणि बीटा 3 ब्लॉकरचा असा कोणताही क्लिनिकल यूज नाही, त्यामुळे याचं तुम्हाला काही लक्षात ठेवायचं नाही. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो राहिले कोणते? बीटा 1 रिसेप्टर आणि बीटा 2 रिसेप्टर. ओके, यांचं लोकेशन तुम्हाला माहित असायला पाहिजे. बीटा 1 रिसेप्टर जे आहे ते कुठे प्रेझेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो? हार्टमध्ये. कुठे? हार्टमध्ये. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे बीटा 2 रिसेप्टर आहे एल्सवेअर इन द बॉडी सगळीकडे कोणकोणते आहेत बीटा 2 रिसेप्टर तुम्हाला माहित असायला पाहिजे. ब्लड वेसलमध्ये आहेत बीटा 2 रिसेप्टर. त्यानंतर युटेरस मध्ये विद्यार्थी मित्रांनो बीटा 2 रिसेप्टर आपल्याला सापडतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे ब्रोंकाय आहेत, ओके, ब्रोंकायमध्ये सुद्धा तुम्हाला बीटा 2 रिसेप्टर आढळतील. ओके, असे जे महत्वाचे लोकेशन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो ते बीटा 2 रिसेप्टर तुम्हाला आढळतील. विद्यार्थी मित्रांनो मग हे जे रिसेप्टर्स आहेत यांना ब्लॉक करणारे जे एजंट आहेत तर ते कोणते असणार? बीटा ब्लॉकिंग एजंट्स किंवा बीटा ब्लॉकर्स. आता विद्यार्थी मित्रांनो असे ड्रग की जे बीटा 1 आणि बीटा 2 या दोघांनाही ब्लॉक करतात त्यांना आपण काय म्हणणार आहे? नॉन सिलेक्टिव्ह. काय म्हणणार आहे? नॉन सिलेक्टिव्ह. कोणते एजंट? नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. ओके, मग इथं एक क्लास झाले, याचे एक्झाम्पल्स तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की गिव्ह द एक्झाम्पल ऑफ नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुसरे असू शकतात की जे फक्त बीटा 1 ला ब्लॉक करतील त्यांना आपण काय म्हणतो? बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स. बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स. ओके, आता तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की बीटा 1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत तर आपल्या हार्टमध्ये. म्हणून यांना आपण बीटा 2 जे रिसेप्टर आहेत यांना ब्लॉक करणार, बीटा 1 जे रिसेप्टर आहेत यांना ब्लॉक करणाऱ्या एजंटला आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह सुद्धा म्हणू शकतो. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. कोणते? कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. त्यानंतर विद्यार्थ्यांना तिसरे जे एजंट्स आहेत तर ते कोणते राहणार? बीटा 2 ब्लॉकर्स. कोणते? बीटा 2 ब्लॉकर्स. ओके, आता हे जे एजंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा काय असतात? याचे सुद्धा एक्झाम्पल्स असू शकतात. मग पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो की नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे एक्झाम्पल सांगा. कोणते? नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्स किंवा बीटा 1 कार्डिओ सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स. बीटा 1 कार्डिओ सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स किंवा बीटा 2 ब्लॉकर्स.
कोणते बीटा 2 ब्लॉकर्स. ओके, तर याचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि यासाठी विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशन जे आहे तर ते तुमचं तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. या क्लासिफिकेशनच्या बेसिसवरच तुम्ही काय करू शकता, हे या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही देऊ शकता. जसं जसं आपण समोर जाणार तसं जसं जे स्पेशल यूज आहेत या बीटा ब्लॉकरचे वगैरे तर ते आपण बघणार आहोत. ओके, विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात. बघा इथं फर्स्ट साईडला दिलेला आहे नॉन सिलेक्टिव्ह बीटा 1 आणि बीटा 2 ब्लॉकर्स. ओके, आता हे नॉन सिलेक्टिव्ह आहे. सगळ्यात अगोदर यांचा शोध लागला म्हणून यांना फर्स्ट जनरेशन सुद्धा आपण म्हणू शकतो. फर्स्ट जनरेशन बीटा ब्लॉकर्स. ओके, आता तुम्हाला एक ध्यानात ठेवायचे बीटा ब्लॉकर्स कोणताही असो त्याच्या शेवटी काय लागतं विद्यार्थी मित्रांनो, LOL. काय LOL. फॉर एक्झाम्पल आता बघा इथे एक्झाम्पल आहे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचं प्रोप्रॅनोलॉल. काय प्रोप्रॅनोलॉल शेवटी काय लागलं LOL लॉल असं सगळ्या बीटा ब्लॉकरच्या शेवटी लागतं. ओके, आता नॉन सिलेक्टिव्हचे एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं आहे प्रोप्रॅनोलॉल, त्यानंतर कार्वेडायलॉल, काय कार्वेडायलॉल, त्यानंतर नॅडोलॉल. ओके, बघा नॅडोलॉल, त्यानंतर पेनब्युटोलॉल, पिंडोलॉल, सोटॅलॉल, टायमोलॉल आणि कार्डिओलॉल. हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आहेत नॉन सिलेक्टिव्ह. म्हणजेच हे काय करतील विद्यार्थी मित्रांनो, बीटा 1 ला तर ब्लॉक करतील, सोबतच बीटा 2 ला सुद्धा ब्लॉक करतील. म्हणजे बीटा 1 आणि बीटा 2 दोघांना सुद्धा ब्लॉक करतील. त्याच्यामुळे हे नॉन सिलेक्टिव्ह आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बाय ब्लॉकिंग बीटा 1 रिसेप्टर तर हे कोणकोणत्या कंडिशन मध्ये यूज होऊ शकतात बघा. हायपरटेन्शन मध्ये काय झालेलं असतं, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. ओके, आता ब्लड प्रेशर जर आपल्याला कमी करायचं विद्यार्थी मित्रांनो तर आपण काय देऊ शकतो, हायपरटेन्शन मध्ये बीटा ब्लॉकिंग एजंट देऊ शकतो. हे काय करतील, हार्ट रेट कॉन्ट्रॅक्टिलिटी वगैरे काय करतील, कमी करतील. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा कमी होऊन जातं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हाय बीपी मध्ये देऊ शकतो. आहे का नाही, बीपी हाय कंडिशन असेल तर आपण म्हणजेच हायपरटेन्शन HTN मध्ये ते काय करू शकतो, देऊ शकतो, प्रिस्क्राईब करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा पण सोबतच हे बीटा 1 सोबतच दुसरे कोणते रिसेप्टरला ब्लॉक करतात, बीटा 2 रिसेप्टरला सुद्धा काय करतात, ब्लॉक करतात. मग आता बीटा 2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, ब्रोंकायमध्ये. कुठे, ब्रोंकायमध्ये. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हे ब्रोंकायला सुद्धा ब्लॉक करतील आणि बीटा 2 रिसेप्टर थ्रू ब्रोंकायचं काय होत असतं, डायलेशन होत असतं. मग इथं जर बीटा 2 रिसेप्टरला आपण ब्लॉक केलं विद्यार्थी मित्रांनो तर काय होईल, कॉन्स्ट्रिक्शन होईल. काय होईल, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रोंकाय होईल. आणि एक अशी कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये ब्रोंकाय ऑलरेडी कॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं किंवा कॉन्स्ट्रिक्ट झाले असतं, त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो आणि ती कंडिशन म्हणजे अस्थमा. मग आपण जर हे बीटा ब्लॉकर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर जर दिले कुठे, अस्थमामध्ये, तर त्याच्यामुळे अस्थमा काय होतो, वाढू शकतो, वॉर्सन होतो. म्हणजे अस्थमाचा अटॅक काय होतो, वॉर्सन होतो, इन्क्रीज होतो. काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो यावरून आपण असं सांगू शकतो की नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन अस्थमा. सिलेक्टिव्हली ते बीटा 1 ला ब्लॉक करून आपल्याला हायपरटेन्शन मध्ये जर यूज होतील, पण विद्यार्थी मित्रांनो बीटा 2 ला सुद्धा ब्लॉक करतील. आणि बीटा 2 ब्लॉक झाल्यामुळे काय होईल, ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन होईल. कारण की बीटा 2चं काम असतं ब्रोंकाय डायलेट ठेवणं, आणि बीटा 2 ला जर ब्लॉक केलं तर ब्रोंकाय होतील कॉन्स्ट्रिक्ट, आणि अस्थमामध्ये ऑलरेडी ब्रोंकाय काय झाले असतात, कॉन्स्ट्रिक्ट झाले असतात. म्हणून बीटा नॉन सिलेक्टिव्ह जे बीटा ब्लॉकर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो तर दे आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन तर काय, अस्थमा. दे आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन अस्थमा. ओके विद्यार्थी मित्रांनो बघा अजून एक कंडिशन आहे पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज. काय, पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज. याच्यामध्ये सुद्धा बीटा ब्लॉकर्स हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. पण कोणते, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज. जसं की रेनॉड डिसीज. काय, रेनॉड डिसीज. या रेनॉड डिसीज मध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जे बीटा ब्लॉकर्स आहेत नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स दे आर कॉन्ट्रा इंडिकेटेड. आणि एक तिसरी कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये बीटा ब्लॉकर्स कॉन्ट्रा इंडिकेट असतात, ती म्हणजे डायबिटीज मेलायटस. ओके, म्हणजेच हायपरग्लायसेमियाचे जे पेशंट आहेत यांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डायबिटीज मेलायटस मध्ये काय झालेलं असतं, आपल्या ब्लडची शुगर लेवल काय झालेली असते, वाढलेली असते. काय झालेली असते, वाढली असते. मग त्यांच्यामध्ये आपण कोणते ड्रग देतो विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यांच्यामध्ये देतो हायपोग्लायसेमिक एजंट, म्हणजे ब्लड शुगर लेवल कमी करायची. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो ब्लड शुगर लेवल कमी करायचे ड्रग जे आहेत ते ब्लड शुगर लेवल कमी ठेवतील. ओके, पण आपल्या शरीरामध्ये जे बीटा रिसेप्टर असतात, बीटा 2 जनरली ओके लिव्हरमध्ये ते प्रेझेंट असतात, तर त्यांचं काम काय असतं, आपल्या शरीरामध्ये जेव्हा शुगर कमी होतं ना तर आपल्या बॉडीला लगेच मेसेज जातो
आणि आपल्या शरीरामध्ये म्हणजे ग्लायकोजेनोलिसिस होते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजेनचा ब्रेकडाऊन होतो आणि शुगर लेवल वाढवल्या जाते. म्हणजे नॉर्मली जर आपल्या शरीरामध्ये शुगरची लेवल कमी झाली तर बीटा रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात आणि आपल्या शरीरामध्ये नवीन ग्लुकोज तयार होतात आणि आपल्या शरीरामधली जी ग्लुकोजची लेवल आहे ती मेंटेन केली जाते. म्हणजे हायपोग्लायसिमिया जर झाला तर तो कशामुळे व्यवस्थित होतो? आपल्या बीटा रिसेप्टरमुळे. आता डायबेटिक पेशंटमध्ये काय असतं विद्यार्थ्यांनो, आपण अँटी डायबेटिक ड्रग त्यांना देतो, म्हणजे ब्लड शुगर लेवल कमी करतो. आणि याच पेशंटमध्ये जर विद्यार्थ्यांनो आपण बीटा ब्लॉकर सुद्धा देतील तर ते बीटा रिसेप्टरला ब्लॉक करतील. त्याच्यामुळे आपल्या बॉडीला कळणारच नाही की किती प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये शुगर कमी झालेली आहे. त्यामुळे हे डायबेटिक पेशंटमध्ये जर बीटा ब्लॉकर्स दिले विद्यार्थ्यांनो, की ज्यांच्यामध्ये अँटी डायबेटिक ट्रीटमेंट सुद्धा चालू आहे, म्हणजेच हायपोग्लायसिमिया होण्याची शक्यता असते. आणि विद्यार्थ्यांनो बीटा रिसेप्टर जे आहे ते हायपोग्लायसिमिया जर होत असेल आपल्या शरीराला तर लगेच मेसेज देतात आणि ग्लुकोजची लेवल वाढवतात. मग बीटाला जर ब्लॉक केलं विद्यार्थ्यांनो तर हायपोग्लायसिमिया आपल्या शरीरामध्ये झालेला आहे असं कळणारच नाही. त्याच्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांनो काय होऊ शकतो? कोमामध्ये पेशंट जाऊ शकतो हायपोग्लायसिमिया. म्हणजे शुगर लेवल एवढ्या प्रमाणात कमी होईल त्या डायबेटिक मेडिसिनमुळे, ज्यांच्या शरीरामध्ये म्हणजे अँटी डायबेटिक मेडिसिन चालू आहे आणि सोबतच बीटा ब्लॉकर सुद्धा चालू आहे, ते बीटाला काय करून टाकतील? ब्लॉक करून टाकतील, नॉन सिलेक्टिव्ह, आणि आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजची लेवल कमी झाली हे कळणारच नाही. ओके, त्यामुळे डायबेटिक मेलायटिस मध्ये सुद्धा बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जे बीटा रिसेप्टर असतात, या बीटा रिसेप्टरचं काम असतं रिव्हर्सल ऑफ हायपोग्लायसिमिया. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर ब्लड शुगर लेवल कमी झाली तर याला काय करतात? रिव्हर्स करतात. म्हणजे ब्लड शुगर लेवल काय होतात? वाढवतात. कोण? बीटा रिसेप्टर. मग डायबेटिक मेलायटिसचे जे पेशंट आहेत विद्यार्थी, कोणते? डायबेटिक मेलायटिसचे पेशंट, यांच्यामध्ये अँटी डायबेटिक मेडिसिन चालू असतं. ओके, आता अँटी डायबेटिक मेडिसिन काय करतात? शुगरची लेवल कमी करतात. मग विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल याच पेशंटमध्ये आपण बीटा ब्लॉकर सुद्धा दिले. काय? बीटा ब्लॉकर सुद्धा दिले तर हे काय करतील? बीटा रिसेप्टरला ब्लॉक करतील. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हायपोग्लायसिमिया जरी झाला तरी आपल्याला कळणार नाही. आणि या डायबेटिक मेलायटिस पेशंटमध्ये अँटी डायबेटिक मेडिसिन चालू असल्यामुळे हे काय होईल? शुगर लेवल एवढ्या प्रमाणात कमी करतील विद्यार्थी मित्रांनो की डायबेटिक कोमामध्ये पेशंट जाईल. म्हणजे का हायपोग्लायसिमिक कोमामध्ये पेशंट निघून जाईल आणि आपल्याला कळणार सुद्धा नाही. त्यामुळे डायबेटिक मेलायटिस पेशंटमध्ये हे जे एजंट आहेत बीटा ब्लॉकर्स, दे आर कॉन्ट्रा इंडिकेटेड बिकॉज दे इनिबिट द रिव्हर्सल ऑफ हायपोग्लायसिमिया. मला वाटते कळालंच असेल तुम्हाला. ओके, तर 3 कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये बीटा ब्लॉकर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर स्पेशली देत नाहीत. आणि त्या 3 कंडिशन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक म्हणजे काय तर अस्थमा, कारण की अस्थमामध्ये ऑलरेडी ब्रोंकाय कॉन्स्ट्रिक्ट झालेले असतात आणि बीटा ब्लॉकर्स बीटा 2 ला सुद्धा नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर बीटा 2 ला सुद्धा ब्लॉक करतील. अस्थमाचा अटॅक वाढू शकतात, त्यामुळे बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन अस्थमा. त्यानंतर पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज मध्ये सुद्धा बीटा ब्लॉकर्स हे कॉन्ट्रा इंडिकेटेड असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरी कंडिशन आहे की त्या तिसऱ्या कंडिशनला आपण म्हणतो डायबेटिक मेलायटिस. तर डायबेटिक मेलायटिस मध्ये सुद्धा बीटा ब्लॉकर्स, पण स्पेशली कोणते? नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्याचे एक्झाम्पल जर विचारले तर हे एक्झाम्पल सगळे LOL वाले जे एक्झाम्पल्स आहेत हे दिलेले इथं, तर ते काय आहेत? नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. जेव्हा तुम्हाला मी कार्डिओ सिलेक्टिव्ह सांगेल विद्यार्थी मित्रांनो तेवढेच तुम्हाला ध्यानात ठेवायचे, ते सोडून बाकीचे सगळे नॉन सिलेक्टिव्ह असं लक्षात ठेवायचं. ओके, जनरली इथं एक्झाम्पल्स कोणते आहेत हे लक्षात ठेवा. प्रोप्रानोलॉल, कार्बेडॉलॉल, लॅबेटॉलॉल, नॅडोलॉल, पेनब्युटोलॉल, पिंडोलॉल, सोटॅलॉल, टायमोलॉल आणि कार्टिओलॉल हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकरचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यांना फर्स्ट जनरेशन आपण म्हणतो. मग आपल्याला असा शोध लागला, पहिल्यांदा हे नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे बीटा 1 आणि बीटा 2 ला सुद्धा ब्लॉक करणारे ड्रगचा शोध लागला. मग त्याच्यानंतर असं कळालं की काही जे ड्रग आहेत ते फक्त बीटा 1 रिसेप्टरलाच ब्लॉक करतात. ओके, मग बीटा 1 रिसेप्टरला ब्लॉक करतात तर बीटा 1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत? हार्टमध्ये. म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो? कार्डिओ सिलेक्टिव्ह. आणि यांचा शोध नंतर लागला त्याच्यामुळे यांना सेकंड जनरेशन सुद्धा म्हणायचं. सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर्स म्हणजेच काय? जे बीटा 1 ब्लॉकर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, बीटा 1 ब्लॉकर्स त्यांना आपण काय म्हणू शकतो? सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर्स, सेकंड जनरेशन बीटा ब्लॉकर्स. ओके, ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो त्यालाच आपण काय म्हणतो? कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. ओके, यांचे एक्झाम्पल जर तुम्हाला ध्यानात ठेवायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे? एक कोड ध्यानात ठेवायचा आहे. ओके, तो कोड मी तुम्हाला लगेच सांगतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, न्यू बीटा ब्लॉकर्स act excessively at
मायोकार्डियम, एक्सेसिव्हली ऍट मायोकार्डियम. ओके बघा, न्यू म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर नेबिओलॉल. काय न्यू म्हणजे काय, तर नेबिओलॉल. ओके, बी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बीटॅक्झोलॉल. काय, तर बीटॅक्झोलॉल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा जे बी दिलेला आहे ते म्हणजे काय, तर बिसोप्रोलॉल. काय, बिसोप्रोलॉल. ए म्हणजे काय, तर ऍसेब्युटोलॉल. ओके, त्यानंतर एक्सेसिव्हली म्हणजे काय, तर इस्मोलॉल. ओके, ऍड म्हणजे काय, तर ऍटेनोलॉल. ओके, एम म्हणजे काय, तर मेटोप्रोलॉल. आणि कार्डिओ सिलेक्टिव्ह म्हणजे काय, तर सेलिप्रोलॉल. म्हणजे एवढे जे विद्यार्थी मित्रांनो बीटा ब्लॉकर्स आहेत, हे जे मी तुम्हाला सांगितलं न्यू बीटा ब्लॉकर्स ऍक्ट एक्सेसिव्हली ऍट मायोकार्डियम, कोड ध्यानात ठेवायचा आहे तुम्हाला. हे जे आहेत हे पूर्ण आहेत कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. आणि हे सोडून जर तुम्हाला दुसरे नाव दिसले तर असं समजून जायचे विद्यार्थी मित्रांनो ते नॉन सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे बीटा 1 आणि बीटा 2 ला सुद्धा काय ब्लॉक करतात. ओके, पुन्हा एकदा रिवाइज घेऊ आपण. काय बघा, न्यू बीटा ब्लॉकर्स ऍक्ट एक्सेसिव्हली ऍट मायोकार्डियम. ओके, आणि याचं जर तुम्ही ध्यानात ठेवलं विद्यार्थी मित्रांनो तर काय येणार, न्यू म्हणजे काय, तर नेबिओलॉल. काय, नेबिओलॉल. बी म्हणजे काय, बीटॅक्झोलॉल. त्यानंतर ब्लॉकर्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो डबल काय, बिसोप्रोलॉल. ऍक्ट म्हणजे काय, तर ऍसेब्युटोलॉल. एक्सेसिव्हली म्हणजे काय, तर इस्मोलॉल. ओके, ऍक्ट म्हणजे काय, तर ऍटेनोलॉल. एम म्हणजे काय, तर मेटोप्रोलॉल. ओके, आणि कार्डिओ सिलेक्टिव्ह म्हणजे कार्डियम म्हणजे काय, तर सेलिप्रोलॉल. काय, सेलिप्रोलॉल. एवढे जे एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे किती आहेत, टोटल 8 जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे आहेत कार्डिओ सिलेक्टिव्ह. टोटल 50 पर्यंत बीटा ब्लॉकर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, 51 बीटा ब्लॉकर आहेत. त्याच्यामध्ये हे जे 8 आहेत न्यू बीटा ब्लॉकर्स ऍक्ट एक्सेसिव्हली ऍट मायोकार्डियम, तर हे काय विद्यार्थी मित्रांनो, कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचंय. मग पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऍटेनोलॉल असं एक्झाम्पल दिलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रोप्रॅनोलॉल असं एक्झाम्पल दिलं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पिंडोलॉल असं एक्झाम्पल दिलं. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर लाबेटालॉल असं एक्झाम्पल दिलं. तर याच्यामध्ये तुम्हाला काय ओळखायचं आहे, सिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर तुम्हाला माहित असायला पाहिजे. ए म्हणजे काय, तर सिलेक्टिव्हली ऍक्ट. ऍक्ट म्हणजे काय, तर ऍक्ट म्हणजेच काय, तर ऍटेनोलॉल. ऍटेनोलॉल इज द सिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, विच ऑफ द फॉलोइंग इज द सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो एक अजून खाली बघा, तुम्ही या क्लासिफिकेशन मध्ये जर बघितलं तर सगळे जे आहेत हे दिलेले आहेत बघा. ऍटेनोलॉल, मेटोप्रोलॉल, बीटाक्झोलॉल, बिसोप्रोलॉल, सेलिप्रोलॉल, इस्मोलॉल, नेबिओलॉल आणि ऍसेब्युटोलॉल. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अजून प्रश्न तुम्हाला विचारू शकतात किंवा सगळ्यात शॉर्ट ऍक्टिंग, अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग कोण आहे, तर इस्मोलॉल हे जे आहे ना, हे आहे अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग बीटा ब्लॉकर. ओके, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, इस्मोलॉल इज अल्ट्रा शॉर्ट ऍक्टिंग बीटा ब्लॉकर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे आहे नेबिओलॉल, तर हे काय करतं माहिती का, नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतं. हे काय करतं, नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतं. तुम्हाला माहिती आहे नायट्रिक ऑक्साईड जे आहे ना, हे काय आहे, व्हॅसोडायलेटर. काय आहे, व्हॅसोडायलेटर. मग तुम्हाला पेपरमध्ये असा प्रश्न विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग बीटा ब्लॉकर इज व्हॅसोडायलेटर. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे नेबिओलॉल जे आहे, नेबिओलॉल हे काय करतं, नायट्रिक ऑक्साईडला रिलीज करतं. म्हणजे त्याचा अर्थ नायट्रिक ऑक्साईडमुळे व्हॅसोडायलेशन होतं. म्हणजेच द ड्रग विच इज बीटा ब्लॉकर अँड हॅव्हिंग व्हॅसोडायलेटरी ऍक्शन इज अ नेबिओलॉल. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. पेपरमध्ये 100% असा प्रश्न विचारू शकतात.
ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला पार्शियल अॅगोनिस्ट हे सुद्धा विचारू शकतात. बघा इथं ऍसेब्युटोलॉल जे आहे हे पार्शियल अॅगोनिस्ट आहे, जो की सिलेक्टिव्ह सुद्धा आहे. आता हे पार्शियल अॅगोनिस्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो बघा, यालाच आपण दुसरी टर्म एक देऊ शकतो, ISA म्हणजे काय, इंट्रिन्सिक सिम्पॅथो मायमेटिक ऍक्टिव्हिटी. त्याला काय म्हणतो आपण, ISA, इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी. आता विद्यार्थी मित्रांनो आपण इथं कशाचं क्लासिफिकेशन बघत आहे, बीटा ब्लॉकरचं, म्हणजे जे ऍड्रेनलिनच्या रिसेप्टरला ब्लॉक करतात आणि ऍड्रेनर्जिक अँटागोनिस्ट म्हणून ऍक्टिव्हिटी म्हणजे ऍड्रेनलिनच्या अपोजिट ऍक्शन देतील. आता इथे हे म्हणते की बाबा इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी, आता म्हणजे ऍड्रेनलिन सारखी ऍक्टिव्हिटी देणारे ड्रग कोणते आहे असं त्यांनी विचारलं. मग तुम्हाला पेपरमध्ये काय विचारतात, द बीटा ब्लॉकर हॅव्हिंग इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी. तर त्याचे जर एक्झाम्पल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जर सांगत म्हणजे विचारलं पेपरमध्ये, तुम्हाला यायला पाहिजे त्याचे एक्झाम्पल्स आपण अगोदर बघू आणि नंतर मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी कशासाठी गरजेची आहे, नेमकी आहे तरी काय, तरी आपण बघूयात. बघा त्याचे एक्झाम्पलसाठी तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सर्टेन बीटा ब्लॉकर काय हॅव्हिंग पार्शियल अॅगोनिस्ट ऍक्टिव्हिटी असं ध्यानात ठेवायचं. काय, सर्टेन बीटा ब्लॉकर्स हॅव्हिंग पार्शियल अॅगोनिस्ट ऍक्टिव्हिटी. ओके, आता हे जर तुम्ही लक्षात ठेवलं विद्यार्थी मित्रांनो कोड, तर याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सर्टेन म्हणजे काय, तर सेलिप्रोलॉल. काय, सेलिप्रोलॉल. पी म्हणजे काय, पिंडोलॉल. ओके, अॅगोनिस्ट म्हणजे काय, अल्प्रेनोलॉल. आणि विद्यार्थी मित्रांनो ऍसेब्युटोलॉल. ओके, तर हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बीटा ब्लॉकर्स हॅव्हिंग इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी. ओके, असा प्रश्न जर तुम्हाला विचारला की विच ऑफ द फॉलोइंग बीटा ब्लॉकर हॅव्हिंग इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी किंवा ISA, तर विद्यार्थी मित्रांनो त्याचे उत्तर काय राहील, सर्टेन पार्शियल अॅगोनिस्ट ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय, सेलिप्रोलॉल, पिंडोलॉल, त्यानंतर ऍसेब्युटोलॉल, आपले अल्प्रेनोलॉल आणि ऍसेब्युटोलॉल. ओके, असं तुम्हाला विचारू शकतात. आता याच्यामध्ये या 4 ड्रग मध्ये जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यातले विद्यार्थी मित्रांनो 2 ड्रग असे आहेत की कार्डिओ सिलेक्टिव्ह सुद्धा आहेत. मग तुम्हाला असं सुद्धा विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर हॅव्हिंग इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी. बघा ऍसेब्युटोलॉल इज द कार्डिओ सिलेक्टिव्ह. ओके, हा कार्डिओ सिलेक्टिव्ह आहे आणि वरचा सेलिप्रोलॉल हे सुद्धा कार्डिओ सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे कार्डिओ सिलेक्टिव्ह जे आहे सेलिप्रोलॉल आणि ऍसेब्युटोलॉल यांना इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. पेपरमध्ये असा प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी असा कोणता कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे की त्याला इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे, तर ते कोणता, सेलिप्रोलॉल आणि ऍसेब्युटोलॉल. बाकी पिंडोलॉल आणि अल्प्रेनोलॉल जे आहे हे नॉन सिलेक्टिव्ह आहे. ओके, अशा प्रकारचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारू शकतात. आता ही इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी आहे तरी नेमकी काय. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्या शरीरामध्ये आपण बीटा ब्लॉकर एजंट देतो ना, बीटा ब्लॉकिंग एजंट, तर ते आपल्या शरीरामध्ये काय करतात, जेवढेही बीटा रिसेप्टर असतील, ओके, त्याच्यामधल्या विद्यार्थी मित्रांनो 20% रिसेप्टरला काय करतील, ब्लॉक करतील. फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरामध्ये काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, नॉर ऍड्रेनलिन रिलीज झालेला आहे. हे सगळ्या रिसेप्टरवर काय होत आहे, ऍक्ट होत आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त रिसेप्टरवर ऍक्ट होत आहे, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढलं असं समजूया. मग ब्लड प्रेशर किती झालं, फॉर एक्झाम्पल 100 ब्लड प्रेशर झालं आपलं. ओके, मग आपण बीटा ब्लॉकर दिलं. ओके, आता बीटा ब्लॉकर याच्यावर जेव्हा ऍक्ट होतील ना, तेव्हा या समजा नॉर ऍड्रेनलिन 10 बीटा रिसेप्टरवर ऍक्ट झालं. ओके, आणि 10 100 फॉर एक्झाम्पल 10 गुणिला 10 म्हणजे एक जे बीटा रिसेप्टर आहे हे 10 काय देऊ शकतं, फॉर एक्झाम्पल हार्टबीट देऊ शकतं. ओके, म्हणजेच काय, तर 10 रिसेप्टरवर जेव्हा नॉरएड्रेनलिन ऍक्ट होईल तेव्हा 10 100 म्हणजेच काय, 100 आपला हार्ट रेट होईल. हार्ट रेट इथं वाढलेला आहे. मग बीटा ब्लॉकर आपण या पेशंटमध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो हार्ट रेट कमी करण्यासाठी, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल त्याची 100 BP झालेली आहे, याला बीटा ब्लॉकर दिल्याच्या नंतर जे मॅक्झिमम सगळे बीटा ब्लॉकरचे विद्यार्थी मित्रांनो ते काय करतील, याच्या 20% काय करतील विद्यार्थी मित्रांनो, बीपी कमी करतील. म्हणजे 100 वरून 20% कमी जर केली तर किती होईल, 80. म्हणजे काय, आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी 80 पर्यंत बीपी आली फॉर एक्झाम्पल. ओके, फॉर एक्झाम्पल करत आहे. पण काही जे व्यक्ती आहेत यांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बीटा रिसेप्टर एवढे सेन्सिटिव्ह असतात बीटा ब्लॉकिंग एजंटला
की हे बीटा ब्लॉकिंग एजंट काय करतात माहितीये का, या 100 पैकी विद्यार्थी मित्रांनो म्हणजे 100 पैकी 80% बीपी कमी करू शकतात. म्हणजे सगळ्याच रिसेप्टरला ब्लॉक करून टाकतील आणि विद्यार्थी मित्रांनो 80% काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. म्हणजे फक्त त्या माणसाची बीपी काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. म्हणजे सिव्हिअर बीपी कमी होऊन जाईल त्याची. ओके सिव्हिअरली बीपी कमी होऊन जाईल. मग विद्यार्थी अशा कंडिशनमध्ये या लोकांमध्ये आपल्याला असे ड्रग द्यायचे आहेत की ते काय करतील, कमीत कमी बीटा रिसेप्टरला ब्लॉक करतील. म्हणजे आपली बीपी सुद्धा कमी राहील आणि विद्यार्थी मित्रांनो काय होईल, जास्त प्रमाणात बीपी सुद्धा फॉल होणार नाही. मग याच्यामध्ये असे आहेत ड्रग इंट्रिन्सिक सिम्पॅथोमॅटिक ऍक्टिव्ह वाले, ते काय करतील विद्यार्थी मित्रांनो 50-50% काय करतील, ब्लॉक करतील. ओके, आता फॉर एक्झाम्पल जसं की पिंडोलॉल आहे, त्यानंतर सेलिप्रोलॉल आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांनो अल्प्रेनोलॉल आहे आणि ऍसेब्युटोलॉल आहे. हे काय करतील विद्यार्थी मित्रांनो, त्या व्यक्तीमध्ये काय 50 ते 70% बीपी काय करतील, कमी करतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 चे 50% समजा फॉर एक्झाम्पल जर म्हणलं तर 50 वगैरे 60 वगैरे त्या माणसाची बीपी राहील. म्हणजे जेवढे साईड इफेक्ट त्या बाकीच्या बीटा ब्लॉकर्समुळे होत आहे, सिव्हिअरली टॅकीकार्डिया वगैरे होत आहे, सिव्हिअरली ब्रॅडिकार्डिया होत आहे, त्या पेशंटमध्ये आपण हे ड्रग देऊ शकतो. जास्त समजलं असेल तर टेन्शन घेऊ नका, याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवू. फक्त एवढं ध्यान ठेवायचं तुम्हाला, ड्रग हॅव्हिंग इंट्रिन्सिक सिम्पॅथोमॅमेटिक ऍक्टिव्हिटी असं जर पेपरमध्ये तुम्हाला विचारलं विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचे एक्झाम्पल तुम्हाला सांगायचे सेलिप्रोलॉल, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पिंडोलॉल तर म्हणजे 100% अशा पेशंटमध्ये युजच करतात. त्यानंतर अल्प्रेनोलॉल आणि ऍसेब्युटोलॉल, हे काय आहे तर ड्रग हॅव्हिंग इंट्रिन्सिक सिम्पॅथोमॅमेटिक ऍक्टिव्हिटी, एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही जे बीटा ब्लॉकर्स आहेत त्यांना ऍडिशनल एक क्वालिटी आहे, काय, मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग क्वालिटी. कोणती, मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी. आता हे मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, सोडियम चॅनल जे आहेत ना, सोडियम चॅनल फॉर एक्झाम्पल, तर सोडियम चॅनलला ब्लॉक करण्याची काय यांना ऍक्टिव्हिटी आहे. आता सोडियम चॅनल कशामध्ये ब्लॉक होतात विद्यार्थी मित्रांनो, लोकल अॅनेस्थेटिक ड्रगचं नाव ऐकलं असेल तुम्ही. या लोकल अॅनेस्थेटिक ड्रग मध्ये काय होतं, सोडियम चॅनल ब्लॉक करून आपल्याला लोकल अॅनेस्थेसिया भेटतो. मग हे जे ड्रग आहेत ना, यांना विद्यार्थी मित्रांनो काय आहे, बीटा ब्लॉकिंग ऍक्शन तर आहे, म्हणजे हायपरटेन्शन तर कमी करतील, सोबतच हे काय करतील विद्यार्थी मित्रांनो, लोकल अॅनेस्थेटिक इफेक्ट सुद्धा प्रोड्यूस करतील. आता विद्यार्थी मित्रांनो हे मी तुम्हाला काय सांगत आहे, याचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. कोणते, एकतर प्रोपॅनॉल जे आहे तर याला मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी आहे. त्यानंतर मेटोप्रोलॉल आहे, याला पण मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी, याचे एक्झाम्पल्स पेपरमध्ये 100% विचारतात. त्यानंतर लॅबेटालॉल, ओके, त्यानंतर ऍसेब्युटोलॉल आणि विद्यार्थी मित्रांनो पिंडोलॉल, हे जे एजंट आहेत ना यांना मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे, म्हणजे लोकल अॅनेस्थेटिक ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हे का बरं मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग बीटा ब्लॉकर हॅव्हिंग मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी किंवा सोडियम चॅनल ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी किंवा लोकल अॅनेस्थेटिक ऍक्टिव्हिटी. तर त्याचे एक्झाम्पल मी आता तुम्हाला सांगितलं, काय, प्रोपॅनोलॉल, मेटोप्रोलॉल, लॅबेटालॉल, ऍसेब्युटोलॉल आणि पिंडोलॉल. मग पेपरमध्ये तुम्हाला हा एक प्रश्न विचारू शकतात की हे जे ड्रग्ज आहेत बीटा ब्लॉकर्स हॅव्हिंग मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी, दे आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन कोणत्या पेशंटमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ध्यानात घ्यायचे, हे कशामध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड, एक कंडिशन आहे आय. ओके, बघा हे जे आय आहे ना, या आय मध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, कॉर्निया असतो. या कॉर्नियाला ब्लड सप्लाय वगैरे काहीच नसतो, ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ब्लड सप्लाय कशासाठी महत्वाचा आहे, एकतर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी, ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यासाठी, हिलिंगसाठी वगैरे काय म्हणजे महत्वाचं आहे ब्लड सप्लाय. आता कॉर्नियाला ब्लड सप्लाय नाही, म्हणजे यांना जर इंजुरी जर झाली विद्यार्थी मित्रांनो, कॉर्नियाला इंजुरी झाली तर ती हील होईल का, नाही. मग कॉर्नियाला इंजुरी होऊ नये म्हणून आपल्या शरीरामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, एकदम या कॉर्नियामध्ये एवढ्या जास्त सेन्सरी नर्व्ह असतात की आपल्या इव्हन कॉर्नियाला डस्ट पार्टिकल जरी लागले तर आयलिड लगेच क्लोज होऊन जातात. म्हणून आपल्या विद्यार्थी मित्रांनो कॉर्नियाला ब्लड सप्लाय नाही नसल्यामुळे आपल्या कॉर्नियामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात सेन्सरी नर्व्ह आहेत की एवढ्या बारीक गोष्टीला पण ते सेन्स करू शकतात. आता बीटा ब्लॉकर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे आय मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे.
ओके, कुठे आय मध्ये. मग विद्यार्थ्यांनो आय मधले बीटा ब्लॉकर जर या बीटा ब्लॉकिंग एजंट जे दिले आपले मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी ते काय करतील, ब्लॉक करतील. आणि या बीटा ब्लॉकरला काय करतील विद्यार्थ्यांनो, ब्लॉक केल्यामुळे कॉर्नियल रिफ्लेक्स सुद्धा काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. म्हणजे सेन्सरी नोड जे आहेत ते त्यांचं काम करणार नाही. त्यामुळे इंजुरी जरी झाली विद्यार्थ्यांनो तर आपल्याला समजणार नाही. आणि विद्यार्थ्यांनो जर कॉर्नियाला इंजुरी झाली तर ती असतं परमनंट. कशी असतं, परमनंट असतं. म्हणून विद्यार्थ्यांनो जनरली जे बीटा ब्लॉकर्स आहेत हे काय करतात, या आय पेशंटमध्ये काय करतात, प्रिव्हेंटच करतात जनरली. ओके, तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे की हे जे बीटा ब्लॉकर्स आहेत तर हे कॉर्नियल रिफ्लेक्स जे आहे हे बीटा ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटीमुळे कॉर्नियल रिफ्लेक्स कमी करतात. त्याच्यामुळे डॅमेज जर झाला तर ते परमनंट होऊ शकतो. ओके, त्याच्यामुळे बीटा ब्लॉकर्स या डोळ्याच्या पेशंटमध्ये जास्त देत नाहीत. किंवा जनरली हे बीटा ब्लॉकर्स काय करतात, इनिबिट करतात. कोणकोणते, प्रोपॅनोलॉल झालं त्याच्यामध्ये, प्रोप्रॅनोलॉल, त्यानंतर मेटोप्रोलॉल, त्यानंतर विद्यार्थ्यांनो लाबेटालॉल, ओके, ऍसेब्युटोलॉल, त्यानंतर पिंडोलॉल. हे सगळे जे आहे हे मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी आहेत. हे जनरली आपण काय करत नाही, प्रिस्क्राईब करत नाही, कारण की दे हॅव्हिंग मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ऍक्टिव्हिटी दॅट इज लोकल अनेस्थेटिक ऍक्टिव्हिटी. अँड ड्यू टू दिस if cornea get damaged during the treatment by this membrane stabilizing agent, it may be a permanent damage. That's why they are inhibited. Okay, तर हे जनरली देत नाही आपण. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, अजून तुम्हाला पेपरमध्ये काही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. जसं की बघा इथं सगळ्यात शेवटी जे दिलेलं आहे ते सिलेक्टिव्ह अल्फा 1 आणि बीटा सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अल्फा आणि बीटा, आता अल्फा रिसेप्टर ब्लॉकर्स आपण बघितलेले ऑलरेडी, पण असे काही ड्रग आहेत की ते अल्फावर सुद्धा ऍक्ट होतील आणि बीटावर सुद्धा ऍक्ट होतील. तर त्यांचे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. म्हणजे अल्फा 1 ला सुद्धा ब्लॉक करतील आणि बीटा रिसेप्टरला सुद्धा ब्लॉक करतील. बीटामध्ये बीटा 1 आणि बीटा 2 ला सुद्धा ब्लॉक करतील. ओके, तर हे जे ड्रग्स आहेत हे कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा, लाबेटालॉल, त्यानंतर कार्बेडायलॉल. ओके, हे जे आहेत ना लॅबेटालॉल आणि कार्बेडायलॉल, तर हे काय आहेत, बीटा ब्लॉकर्स ऑल्सो हॅव्हिंग अल्फा ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी. मग पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग बीटा ब्लॉकर हॅव्हिंग ऍडिशनल अल्फा ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे लॅबेटालॉल आणि कार्बेडायलॉल हे जे दोन ड्रग आहेत दे हॅव्हिंग अल्फा ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी अँड बीटा ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी. याच्यामध्ये जे लॅबेटालॉल आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला माहित असेल की लॅबेटालॉल इज ड्रग ऑफ चॉईस इन हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये जर हायपरटेन्शन असेल तर लॅबेटालॉल त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. त्यानंतर कार्बेडायलॉल जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे काय आहे, ऍट हाय कॉन्सन्ट्रेशन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर सुद्धा आहे. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग बीटा ब्लॉकर हॅव्हिंग कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी. तर तो कोणता ड्रग आहे विद्यार्थी मित्रांनो, कार्बेडायलॉल. कार्बेडायलॉल व्हेन गिव्हन इन द हायर डोजेस. ओके, हायर डोजेस मध्ये जर आपण याला दिलं तर इट हॅज अ कॅल्शियम ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी, कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी. ओके, आणि कॅल्शियम जर चॅनल ब्लॉक केलं विद्यार्थी मित्रांनो तर व्हॅसोडायलेटर इफेक्ट आपल्याला भेटू शकतो. म्हणजे व्हॅसोडायलेशन सुद्धा इफेक्ट आहे याचा कार्बेडायलॉलचा. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे मेन क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये बघितलं नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स, त्यानंतर सिलेक्टिव्ह बीटा 1, नॉन सिलेक्टिव्ह मध्ये बीटा 1 आणि बीटा 2 ला सुद्धा ब्लॉक करतात. ओके, तर हे दोन्ही क्लासिफिकेशन आपण बघितलेले आहेत. आज वेळेस विद्यार्थी मित्रांनो बीटा अल्फा 1 ला आणि बीटा रिसेप्टरला सुद्धा ब्लॉक करणारे एजंट आपण बघितले. पेपरमध्ये असा प्रश्न येऊ शकतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अजून तुम्हाला काही प्रश्न येऊ शकतात पेपरमध्ये की असा कोणता बीटा ब्लॉकर आहे की तो वॉटर सोल्युबल आहे. काय आहे, वॉटर सोल्युबल आहे. आता तुम्हाला माहित असेल की वॉटर सोल्युबल जे ड्रग आहेत की ते फक्त किडनीद्वारे एक्सेप्ट केल्या जातात आणि एक्सिशनद्वारे त्यांची ऍक्शन टर्मिनेट केल्या जाते. आणि जे लिपिड सोल्युबल असतात त्यांचं काय होतं, मेटाबॉलिझमद्वारे त्यांची ऍक्शन टर्मिनेट केल्या जातं. मग असे बीटा ब्लॉकर्स आहेत काही की ते काय आहेत, वॉटर सोल्युबल आणि ते आपल्याला किडनीद्वारेच बाहेर टाकावे लागतील. मग जर किडनी जर फेल असली तर त्या पेशंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे बीटा ब्लॉकर बाहेर एक्सक्रीट होतील का, नाही होणार. आणि त्याच्यामुळे बॉडीमध्ये ते जास्त अक्युमुलेट झाल्यामुळे आपल्याला टॉक्सिक इफेक्ट सुद्धा भेटू शकतात. मग असे बीटा ब्लॉकर्स की जे वॉटर सोल्युबल आहेत म्हणजेच ते किडनी पेशंटमध्ये चालणार नाहीत, कारण की वॉटर सोल्युबल ड्रग आर एक्सक्रीटेड बाय द किडनी and if there is a kidney failure these drugs are not excreted from the body and they get accumulated in the body. That's why there may be a chances of the toxic effect. ओके, मग असे कोणते बीटा ब्लॉकर्स आहेत की जे वॉटर सोल्युबल आहेत म्हणजेच किडनी फेल्युअर पेशंटमध्ये ते द्यायला चालत नाहीत, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. तर त्याचं एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे ANS. काय ANS, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आपण बघत आहे ना. तर ANS म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ए म्हणजे काय तर ऍटेनोलॉल. काय
ॲटेनोलॉल, त्यानंतर एन म्हणजे काय तर नॅडोलॉल, ओके, आणि एस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सोटॅलॉल. ओके, तर हे जे ड्रग आहे विद्यार्थी मित्रांनो दे आर वॉटर सोल्युबल, दॅट्स वाय दे आर नॉट गिवन इन द किडनी फेल्युअर पेशंट बिकॉज the water soluble drug are excreted by the kidney, and if there is a kidney failure the drug may accumulate in the body and there may be a chances of production of the toxic effects. Okay, that's why they are contraindicated in the renal failure patients. त्याच्यानंतर सोटॅलॉल जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर याला काय आहे पोटॅशियम चॅनल ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी आहे. पोटॅशियम चॅनलला ब्लॉक करू शकतो. काय करू शकतो पोटॅशियम चॅनलला ब्लॉक करू शकतो. आणि तुम्हाला माहित असेल अँटी अरेथमिक जे ड्रग आहेत त्यातला क्लास 3 जे आहे ना अँटी अरेथमिक तर त्याच्यामध्ये सोटॅलॉल सुद्धा आहे. Okay, it is an example of anti-arrhythmic drug belonging to the class anti-arrhythmic class 3 drug. Okay, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एवढे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला पेपरमध्ये असा प्रश्न विचारू शकतात की कोणता बीटा ब्लॉकर आहे की त्याला बीटा ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी आहे, बीटा ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी आहे, ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे. अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी मी आता तुम्हाला सांगितलं कोणता ड्रग आहे तर कार्वेडायलॉल. काय कार्वेडायलॉल हॅव्हिंग बीटा ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी, त्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी ऍज वेल एज विद्यार्थी मित्रांनो अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर विचारलं बीटा ब्लॉकर दॅट रिलीजेस द नायट्रिक ऑक्साइड अँड ऍक्ट ऍज अ काय तर बीटा ॲगोनिस्ट, सॉरी बीटा ब्लॉकर सुद्धा आहे ते, आणि काय रिलीज करतात नायट्रिक ऑक्साइड त्याच्यामुळे व्हॅसोडायलेटर सुद्धा म्हणून ऍक्ट होईल. तर ते कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो नेबिओलॉल. कोणता नेबिओलॉल. आणि बीटा ब्लॉकिंग एजंट बीटा 1 ब्लॉकर आहे तो. ओके, कार्डिओसिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर आहे, सोबतच बीटा 2 चा ॲगोनिस्ट आहे. बीटा 2 चा काय आहे ॲगोनिस्ट. असं जर तुम्हाला विचारलं विद्यार्थी मित्रांनो तर त्याचं नाव काय आहे सेलिप्रोलॉल. तुम्हाला माहिती ना सेलिप्रोलॉल बीटा सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहे बीटा 1 चा, पण त्याला बीटा 2 ॲगोनिस्ट ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे. तर एवढं तुम्हाला काय करायचंय ध्यानात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा हे क्लासिफिकेशन तुम्ही बघितलं असेल. ॲड्रेनर्जिक ब्लॉकिंग एजंट केडी त्रिपाठी सरांच्या बुकमध्ये आहे बघा. नॉन सिलेक्टिव्ह म्हणजेच काय बीटा 1 आणि बीटा 2 दोघांना ब्लॉक करणारा, कार्डिओ सिलेक्टिव्ह म्हणजे बीटा 1 ला ब्लॉक करणार. मी तुम्हाला सांगितलं की कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर न्यू कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर ऍक्ट एक्सक्लुझिव्हली ऑन द काय तर कार्डियक. तर त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत मेटोप्रोलॉल, अटेनोलॉल, असिप्रोलॉल, बिसोप्रोलॉल, इस्मोलॉल, ब्युटॉक्झोलॉल, सेलिप्रोलॉल आणि नेबिओलॉल. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नॉन सिलेक्टिव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं बाकीचे कार्डिओ सिलेक्टिव्ह सोडून जे बाकीचे सगळे आहेत ते नॉन सिलेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये पिंडोलॉल झालं वगैरे यांना काय आहे विद्यार्थी मित्रांनो इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी. आणि विदाऊट इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी असं जर विचारलं तर प्रोपॅनोलॉल, सोटॅनोलॉल आणि टायमोलॉल. ओके, आणि लॅबेटोलॉल आणि कार्वेडोलॉल मी तुम्हाला सांगितलं अल्फा ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा म्हणजे बीटा ब्लॉकर आहेत, सोबतच अल्फाला सुद्धा ते ब्लॉक करतात. ओके, तर हे एवढं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. याचे एक्झाम्पल्स पेपरमध्ये विचारतात. मी सेम असं जे विचारत आहेत ते तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की बाबा बीटा ब्लॉकिंग एजंट आहे तो सोबतच अल्फाला सुद्धा ब्लॉक करतो. तर कोणता लॅबेटोलॉल ऍज वेल ऍज कार्वेडायलॉल. ओके, तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा हे जनरेशन वाईज सुद्धा क्लासिफिकेशन आपण त्याच्यामध्येच कव्हर केलं. फर्स्ट जनरेशन म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह, त्याच्यामध्ये प्रोपॅनोलॉल, टायमोलॉल, सोटॅनोलॉल, पिंडोलॉल येतं. त्यानंतर बीटा 1 कार्डिओ सिलेक्टिव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं मेटोप्रोलॉल, अटेनोलॉल, असिबिटोलॉल, बिसोप्रोलॉल, इस्मोलॉल हे सेकंड जनरेशन. आणि थर्ड जनरेशन मध्ये जे अल्फा ब्लॉकिंग सुद्धा आहेत आणि बीटा ब्लॉकिंग सुद्धा आहेत. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो लॅबेटोलॉल आणि कार्वेडोलॉल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आणि व्हॅसोडायलेटर प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलं. सेलिप्रोलॉल, नेबिओलॉल आणि बीटाक्झोलॉल यांना व्हॅसोडायलेटर प्रॉपर्टी सुद्धा आहे. एवढ्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या बीटा ब्लॉकर्सवर येऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो बघा बीटा 1 ला ब्लॉक केल्यामुळे आपण हायपरटेन्शन, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर वगैरे, त्यानंतर अँजायना पेक्टोरिस, अरेथमिया वगैरे याच्यामध्ये आपण बीटा ब्लॉकर्स यूज करू शकतो. पण बाकी अशा कोणत्या कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू शकतो बीटा ब्लॉकर्स यूज करू शकतो. बघा एक म्हणजे काय परफॉर्मन्स अँझायटी. परफॉर्मन्स अँझायटी. आता विद्यार्थी मित्रांनो परफॉर्मन्स अँझायटी म्हणजे काय
एक फॉर एक्झाम्पल आपल्याला स्पीच द्यायचं सांगितलं, कॉलेजमध्ये स्पीच द्यायचं आहे, तर लगेच आपली अँझायटी वाढते, आपलं हार्टचं पाल्पिटेशन होतं, म्हणजे टॅकिकार्डिया होतो, हार्ट रेट इन्क्रीज होतो. आता बीटा ब्लॉकर हार्ट रेटला काय करतात, डिक्रीज करतात, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन पण कमी करतात, म्हणजे आपल्याला जी अँझायटी ती होणार नाही. त्याच्यामध्ये आपण परफॉर्मन्स अँझायटीमध्ये विद्यार्थ्यांनो बीटा ब्लॉकर्स यूज करतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो थायरोटॉक्सिकोसिस, कशामध्ये थायरोटॉक्सिकोसिस जे आहे ना, याच्यामध्ये सुद्धा आपण बीटा ब्लॉकर यूज करू शकतो, कारण की याच्यामध्ये जे परफॉर्मन्स अँझायटीमध्ये जे पाल्पिटेशन, घाम येणे, अँझायटी होणे, हे जे सगळे इफेक्ट आहेत हेच याच्यामध्ये सुद्धा येतात. कशामध्ये, थायरोटॉक्सिकोसिस मध्ये. म्हणून याच्यामध्ये सुद्धा आपण बीटा ब्लॉकर्स यूज करू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो ग्लॉकोमामध्ये तुम्हाला तर 100% विचारतात की ग्लॉकोमामध्ये बीटा ब्लॉकर्स यूज करतात का, तर हो, ग्लॉकोमामध्ये इंट्राक्रॅनियल प्रेशर कमी करण्यासाठी बीटा ब्लॉकर्स कमी म्हणजे यूज होतात. आणि मोस्टली काय यूज होतं माहिती का, टायमोलॉल नाव ऐकलं असेल, टायमोलॉलचा ड्रॉप वगैरे यूज होतो. त्यानंतर बीटाक्झोलॉल, बीटाक्झोलॉल, लेओबुनोलॉल, हे सगळे जे ड्रग आहेत विद्यार्थ्यांनो, हे आपण कशामध्ये यूज करू शकतो, या ग्लॉकोमामध्ये. ओके, आता एक परफॉर्मन्स अँझायटी, थायरोटॉक्सिकोसिस, त्यानंतर ग्लॉकोमा, त्यानंतर अकॅथेझिया. बघा, अकॅथेझिया हा एक साइड इफेक्ट आहे अँटीसायकोटिक मेडिसिनचा, तर याच्यामध्ये सुद्धा बीटा ब्लॉकर्स यूज करतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनो मायग्रेन प्रोफायलॅक्सिस. बघा, मी इथं प्रोफायलॅक्सिस म्हणत आहे, म्हणजे मायग्रेनचं ट्रीटमेंट म्हणत नाही, मायग्रेन प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा बीटा ब्लॉकर्स यूज करतात. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनो इसेन्शियल ट्रिमर्स. ओके, आता हे ट्रिमर्स म्हणजे हातपाय वगैरे हलणे, ट्रिमर्स होणे, हातपाय हलणे, याला ट्रिमर्स म्हणतो आपण. आता तुम्हाला माहिती आहे बीटा 2 रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले स्केलेटल मसल मधले, तर काय होऊ शकतं, ट्रिमर्स येऊ शकतात विद्यार्थ्यांनो. म्हणजे सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी जर असली तर ट्रिमर्स येऊ शकतात. बीटा जर ब्लॉक केला आपण तर ट्रिमर्स येणार नाहीत. म्हणजे इसेन्शियल ट्रिमर्स मध्ये विद्यार्थ्यांनो आपण काय करू शकतो, यूज करू शकतो बीटा ब्लॉकर्स. मग बीटा ब्लॉकर्स विद्यार्थ्यांना कोणकोणत्या कंडिशन मध्ये यूज होतात, एक तर कार्डियाक कंडिशन, कोणकोणत्या, कार्डिओ सिलेक्टिव्ह जर आपण यूज केले तर हायपरटेन्शन मध्ये, कशामध्ये, HTN म्हणजे हायपरटेन्शन मध्ये यूज करू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुसरी कंडिशन म्हणजे अँटी अरेथमिक म्हणजेच अरेथमियामध्ये सुद्धा यूज करू शकतो. ओके, त्यानंतर विद्यार्थ्यांना अंजायना पेक्टोरिस मध्ये सुद्धा यूज करू शकतो. जेवढी कार्डिओ सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आहेत ते सगळे बीटा ब्लॉकर्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, हायपरटेन्शन मध्ये यूज होतात अंजायना पेक्टोरिस, अरेथमिया, त्यानंतर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनो यूज होतं. पण दे आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन ऍक्यूट कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. ऍक्यूट कंडिशन मध्ये ते यूज करत नाहीत, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये यूज होतात. ओके, त्यानंतर विद्यार्थी बाकी अजून कंडिशन आहे हायपरट्रॉपिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी. ओके, हायपरट्रॉपिक ऑब्स्ट्रक्टिव्ह, त्यानंतर कार्डिओमायोपॅथी, याच्यामध्ये सुद्धा बीटा ब्लॉकर्स हे यूज होतात. आणि विद्यार्थी मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मध्ये सुद्धा बीटा ब्लॉकर्स यूज करू शकतो. हे झाले कार्डियाक कंडिशन की ज्याच्यामध्ये बीटा ब्लॉकर यूज करू शकतो. आणि नॉन कार्डियाक कंडिशन मी तुम्हाला सांगितलं, परफॉर्मन्स अँझायटी. ओके, परफॉर्मन्स अँझायटी, त्यानंतर थायरोटॉक्सिकोसिस. ओके, थायरोटॉक्सिकोसिस मध्ये यूज होतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं अकॅथेझिया, त्यानंतर मायग्रेन प्रोफायलॅक्सिस, नॉट अ ट्रीटमेंट. त्यानंतर इसेन्शियल ट्रिमर्स आणि ग्लॉकोमा. एवढ्या कंडिशन मध्ये विद्यार्थ्यांनो बीटा ब्लॉकर्स आपण यूज करू शकतो. आणि कॉन्ट्राइंडिकेशन जर विचारले तर अस्थमा, पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज, त्यानंतर डायबिटीज मेलायटस, आणि विद्यार्थी मित्रांनो अंजायना पेक्टोरिस जे आहे ना, त्या अंजायना पेक्टोरिस मधला जे व्हेरियंट टाईप आहे ना, व्हेरियंट अंजायना आहे ना, याच्यामध्ये सुद्धा बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता याचे साईड इफेक्ट काय आहे, आता बीटाला ब्लॉक करतात म्हणल्यावर हार्टचा रेट कमी करतील. आणि हार्टचा रेट कमी होणे म्हणजे, जास्त प्रमाणात हार्टचा रेट कमी होणे म्हणजे ब्रॅडिकार्डिया. मग तुम्हाला जर विचारलं बीटा ब्लॉकरचा काय साईड इफेक्ट आहे, तर ब्रॅडिकार्डिया म्हणजे इट डिक्रीजेस द हार्ट रेट. आणि हार्ट रेट डिक्रीज होणे म्हणजे काय, तर ब्रॅडिकार्डिया. त्यानंतर ब्रॅडिकार्डिया, आता हार्ट रेट मेंटेन करणं कोणाचं काम आहे, एसए नोडचं. ओके, त्यालाच आपण सिक सायनस सिंड्रोम म्हणू शकतो. म्हणजे सिक सायनस सिंड्रोम इज द साइड इफेक्ट ऑफ काय, तर बीटा ब्लॉकर. सायनस म्हणजे काय, तर एसए नोड. एसए नोडचं काम काय, हार्ट रेट मेंटेन करणं. आणि तो सिक झालेला आहे म्हणजेच काय, या बीटा ब्लॉकर्समुळे तो सिक होतो. म्हणजे सिक सायनस सिंड्रोम इज द साइड इफेक्ट ऑफ काय, तर विद्यार्थी मित्रांनो बीटा ब्लॉकर्स. त्यानंतर ऍट्रोव्हेंट्रिक्युलर ब्लॉक जे आहे ना, हे सुद्धा होऊ शकतं. बघा, जेव्हा एसए नोड इम्पल्स तयार करतं, जनरेट करतं, तेव्हा
ते नंतर एसए नोड पासून एव्ही नोड पर्यंत जातात, नंतर बंडल ऑफ ईज वगैरे ते काय करतात, पूर्ण कॉन्ट्रॅक्शन करतात, म्हणजे ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजेच विद्यार्थ्यांनो जर बीटा ब्लॉकरचा साईड इफेक्ट काय असू शकतो, जास्त प्रमाणात जर झाले तर त्यांचा साईड इफेक्ट काय असू शकतो, ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर ब्लॉक. ओके. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनो ऍक्यूट सीएचएफ हा त्याचा काय आहे, एक साईड इफेक्ट आहे, म्हणून ऍक्यूट सीएचएफ मध्ये दे आर कॉन्ट्रा इंडिकेटेड. ओके. तर अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात बीटा ब्लॉकर्सवर. ओके. आतापर्यंत आपण काय काय बघितलं ते बघूयात. बीटा 1 सोबतच बीटा 2 या दोघांनाही ब्लॉक करणारे कोणते ड्रग असतात, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. ओके. नंतर बीटा 1 ला ब्लॉक करणारे कोणते असतात, कार्डिओ सिलेक्टिव्ह. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अल्फा प्लस बीटाला ब्लॉक करणारे कोणते आहेत, तर दोन एक्झाम्पल तुम्हाला ध्यानात ठेवायचे. कोणते, कार्वेडायलॉल आणि लॅबेटालॉल, एवढे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नॉन सिलेक्टिव्ह मध्ये प्रोपॅनोलॉल वगैरे हे बाकीचे सगळे नॉन सिलेक्टिव्ह येतात. सिलेक्टिव्ह मध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की न्यू म्हणजेच काय, तर नेबिओलॉल. बीटा म्हणजे काय, बीटाक्झालॉल. ब्लॉकर्स म्हणजे काय, तर बिसोप्रोलॉल. ऍक्ट म्हणजे काय, तर ऍसेब्युटोलॉल. एक्सक्लुझिव्हली किंवा एक्सेसिव्हली म्हणजेच काय, तर इस्मोलॉल. ऑन म्हणजे ऍट, एक्सक्लुझिव्हली ऍट म्हणजे काय, तर ऍटेनोलॉल. एम म्हणजे काय, मायोकार्डियम म्हणजे काय, तर मेटोप्रोलॉल. आणि सगळ्यात शेवटी ऍक्ट मायोकार्डियम ना, कार्डियम म्हणजे सेलिप्रोलॉल. हे सगळे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स. इंट्रिन्सिक सिम्पॅथोमायमेटिक ऍक्टिव्हिटी कोणाला आहे असं जर विचारलं तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पिंडोलॉल तर तुम्हाला 100% ध्यानात ठेवायचं आहे. ओके. एवढ्या गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात. आता मी तुम्हाला नॉन कार्डियक युजेस सांगितले, म्हणजे थायरोटॉक्सिकोसिस, नंतर मायग्रेन, परफॉर्मन्स अँझायटी, ट्रिमर, इसेन्शियल ट्रिमर्स, हे जे कंडिशन्स आहेत समजा विद्यार्थी मित्रांनो, हे नॉन कार्डियक कंडिशन जे आहेत ना, यांच्यामध्ये सगळ्यात मेन जो युज होणारा बीटा ब्लॉकर आहे नॉन सिलेक्टिव्ह, तर तो आहे प्रोपॅनोलॉल. कोणतंही तुम्हाला नॉन सिलेक्टिव्ह विचारलं विद्यार्थी मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोपॅनोलॉल लगेच त्याचं उत्तर लिहून टाकायचं आहे. म्हणजेच काय, प्रोपॅनोलॉल इज यूज इन द मायग्रेन प्रोफायलॅक्सिस, त्यानंतर थायरोटॉक्सिकोसिस, त्यानंतर इसेन्शियल ट्रिमर्स, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं अकॅथेझिया. ओके. तर या सगळ्या कंडिशनमध्ये ग्लॉकोमा, या सगळ्या कंडिशनमध्ये प्रोपॅनोलॉल तुम्ही युज करतात. जनरली ग्लॉकोमामध्ये टायमोलॉल वगैरे युज करतात, पण बाकीच्या जे कंडिशन त्यामध्ये प्रोपॅनोलॉल युज करतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे ऍड्रेनर्जिक ब्लॉकिंग एजंट आहेत त्याच्यामधले अल्फा ब्लॉकिंग एजंट सुद्धा संपवून टाकलेले आहेत, आणि विद्यार्थी मित्रांनो बीटा ब्लॉकिंग एजंट सुद्धा काय करून टाकले, संपवलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो राहिलं यांच्यावरले ऍड्रेनर्जिक सिस्टीमवरले, म्हणजे ऍड्रेनर्जिक सिस्टीमवरले ऍड्रेनर्जिक ड्रग, अँटी ऍड्रेनर्जिक ड्रग, कोलिनर्जिक सिस्टीमवरले कोलिनर्जिक आणि अँटी कोलिनर्जिक यांच्यावरला एक स्पेशल मस्त असा काय करू आपण, एक एमसीक्यूचा काय घेऊ, व्हिडिओ घेऊ, आणि त्याच्याद्वारे आपण तुम्हाला सगळे एमसीक्यू समजून सांगणार आहे. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.